सुमुख हिल्स खूप मोठा प्रकल्प आहे. SRA रिडेव्हलपमेंट होत आहे. बाणडोंगरी एकता गृहनिर्माण ही संस्था डिसेंबर 2004 फॉर्म झाली आणि ह्या संस्थामध्ये एक ठराव पास केला की योगसिद्धी डेव्हलपर्सला ते प्रोजेक्ट द्यायला येणार. योगसिद्धी डेव्हलपर्स 2005 स्थापित झाली. तर कंपनी स्थापित होण्याच्या आधी हे प्रोजेक्ट त्यांना देण्यात आला. मिनिट्स द्या प्लीज. ते प्रोजेक्ट जेव्हाची मीटिंग झाली बाणडोंगरी संस्थाची तेव्हा रामदास कदम माजी मंत्री आणि शिवसेनाचे MLC ते होते उपस्थित. त्यांच्या उपस्थित बाणडोंगरी एकता समितीने एक आर्किटेक्ट अपॉइंट केला संजय नेवे आणि त्यांनी एक योगसिद्धी डेव्हलपर्सला प्रोजेक्ट दिला. योगसिद्धी डेव्हलपर्स इन्कॉर्पोरेट झाली 2005 दोन मुख्य पार्टनर्स होते ते अपॉइंटमेंट योगसिद्धी डेव्हलपर्स. हे डीड ऑफ पार्टनरशिप आहे 2004ची. त्यात योगेश रामदास कदम तेव्हा 18-19 वर्षाचे होते आणि त्यांचे भाऊ सुदेश रामदास कदम 20 वर्षाचे होते. त्यांची पार्टनरशिप कंपनी 2004 त्यांनी 2005 जानेवारीमध्ये बांधून घेतली. तर आधी त्यांना प्रोजेक्ट भेटला आणि नंतर त्यांनी कंपनी बांधली. या प्रोजेक्टची मीटिंगमध्ये रामदास कदम भाऊ स्वतः होते तिकडे. ते एक झाला. दुसरा, हा सगळा प्रोजेक्ट तुम्ही इथे फोटोमध्ये पाहू शकतात. हायवेला ॲब्सोल्युटली सटकून आहे, लागून आहे हायवेला. 2001 मार्चमध्ये एक GR पास झालं होतं. त्या GRमध्ये लिहिण्यात आलं होतं की वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या 60 मीटर दुरीवर कोणताही प्रोजेक्ट बांधू शकणार नाही. आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे हायवे NOCसाठी तर त्या हायवे NOCमध्ये तुम्हाला सगळे लेआउट प्लॅन, DP आणि TP रिमार्क्स, SRA अप्रूव्हल हे सगळं द्यायला लागेल. नाव त्यांनी आर्किटेक्ट अपॉइंट केला 2004 हे आर्किटेक्टची अपॉइंटमेंट आणि ॲक्सेप्टन्स लेटर आहे. हे दोघे अपॉइंटमेंट 2004 झाले. पण इंटरेस्टिंग बात हे आहे की त्यांना हे प्रोजेक्टचा अप्रूव्हल भेटला 2000ला. 2000 त्यांनी अप्लाय केला प्रोजेक्टसाठी आणि 2000 डिसेंबर ऑगस्टमध्ये अप्लाय केला NOCसाठी. हे लक्षात ठेवा 2000ला योगेश रामदास कदम महज 13 किंवा 14 वर्षाचे असेल. त्यांची कंपनीसुद्धा फॉर्म झाली नव्हती. बाणडोंगरी संस्थासुद्धा एस्टॅब्लिश केली नव्हती. पण त्यांनी NOCसाठी अप्लाय केला. त्यांना DP रिमार्क्स, TP रिमार्क्स, लेआउट प्लॅन, SRA अप्रूव्हल कुठे भेटलं कोणालाच ठाऊक. आणि 2001 जानेवारीला त्यांना ते अप्रूव्हल भेटलं. तर त्यांचा हायवे NOC एकदम खोटारडा, एकदम फेक आहे. त्यांनी एक फेक हायवे NOC 2001चा बॅकडेटेड आणून 2005 ज्यांना ते प्रोजेक्ट भेटलं त्याच्यासाठी सबमिट केलं. हे त्यांचा दुसरा. तिसरा, त्यांना एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची एक कंडिशन होती. त्यांना एन्व्हायरमेंट कंडिशन ही होती की त्यांना 8,000-8,500 स्क्वेअर फूटचा एक रिक्रिएशनल ग्राउंड RG बांधून BMCला द्यावा लागेल. योगेश रामदास कदमनी स्वतः लेटर लिहून सांगितलं की मी हा कंडिशन्स ॲक्सेप्ट करतो. पण आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही सुमुख हिल्सला जाओ. हे 2-3 फ्लावर बेड आहे कंपाऊंडच्या आत. कोणताही RG ग्राउंड तिकडे नाही आहे. आणि कंडिशन ही होती की 8,500 स्क्वेअर फूटचा सेपरेट एंट्रन्सचा RG बांधून देणार. त्याचा नंतरच ऑक्युपेशन होणार. आता अर्धे से जास्त फ्लॅट ऑक्युपाईड आहे. कोणताही RG ग्राउंड नाही आहे. पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मी तुम्हाला प्रश्न करते की तुमचे मित्र योगेश रामदास कदमनी हे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचं उल्लंघन केलं आहे. तुम्ही काय करणार? हे दुसरं. नेक्स्ट पॉईंट, ह्या प्रकल्पावर एक स्टे आला. कारण त्यांचे जे नेहमी जसं असतं ॲनेक्शर 2 जे त्यांना पात्र लोक दाखवले आहे त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स फेक होते. त्यांच्याकडे फेक गुमास्ता लायसन्स, फेक प्रॉपर्टी डीलचे पेपर हे सगळे त्यांनी बांधून जास्त FSI घेण्याचा प्रयत्न केला. याच्यावर 2007 रेव्हेन्यू मिनिस्ट्रीनी एक स्टे टाकलं की इन्क्वायरी व्हावी. त्यांनी आधी चौकशी केली आणि त्यात त्यांना हे फेक डॉक्युमेंट्स भेटले आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर स्टे आहे.
ते स्टे काढण्यात आलं नाही आजपर्यंत. वेअर इज दॅट लेटर? पण योगेश रामदास कदमनी तेव्हा विलासराव देशमुख जेव्हा आमचे मुख्यमंत्री होते त्यांना एक लेटर लिहिलं की प्लीज स्टे काढा. विलासराव देशमुखांचा कुठेही जबाब नाही आहे, नोटिंगसुद्धा नाही आहे त्या लेटरवर, काहीच लिहिलं नाही आहे त्यांनी. रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी सुद्धा काहीच लिहिलं नाही आहे की स्टे परत घेतला आहे. पण SRA CO 2007मध्ये जे SRA CO होते त्यांनी योगेश रामदास कदमचा हा लेटर आपल्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला पाठवला आहे आणि नोटिंग केली आहे की ऑनरेबल चीफ मिनिस्टर जसं म्हणतात तसं आम्ही स्टे काढला आहे आणि आता तुम्ही इथे कन्स्ट्रक्शनची परवानगी द्या. SRA CO रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा स्टे वेकेट करू शकत नाही. SRA COची ही अथॉरिटी नाही आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा स्टे ते काढू शकतात. आणि स्टे काढण्यासाठी जर चीफ मिनिस्टरनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी परमिशन दिली आहे तर ती परमिशन कुठे आहे? कुठेच नाही. तर आत्तापर्यंत ज्या सोसायटीवर स्टे आहे एक खोटारड्या इन्स्ट्रक्शन टाकून SRA COनी त्याला परवानगी दिली कन्स्ट्रक्शनची. तर पूर्ण प्रकल्प जे आहे सुमुख हिल्सचं तो फ्रॉड प्रकल्प आहे. त्यात चीटिंग केली गेली आहे. ती जमीन जी आहे सगळ्या हायवे बफर झोनमध्ये आहे आणि त्याच्या कारण लोकांना किती त्रास असतं. कारण हायवेच्या साईडला जी जगह लोकांसाठी असते, चालण्यासाठी असते, ती सगळी त्यांनी ऑक्युपाय केली आहे. तुम्ही हे बघू शकतात की कसं सुमुख हिल्सच्या ॲब्सोल्युटली अडजॉइनिंग मेट्रो आहे आणि इथे तुम्हाला हायवेची ट्रॅफिक दिसते. म्हणजे ॲब्सोल्युटली अडजॉइनिंग, इतकी अनसेफ कांदिवलीसारखं एकदम क्राऊडेड एरियामध्ये त्यांनी हे प्रोजेक्ट बांधून घेतला आहे. हायवेच्या पूर्ण प्रोजेक्ट हायवेच्या बफर झोनमध्ये आहे. हे पूर्ण प्रोजेक्ट फेक पेपर्स टाकून, फेक हायवे NOC देऊन, फेक स्टे उचलून त्यांनी केलं आहे. एन्व्हायरमेंटचं उल्लंघन केलं आहे. आमची मागणी ही आहे की श्री उद्धव साहेब ठाकरे, तुम्ही म्हणतात तुम्ही पिछल्या जे मागची गव्हर्नमेंट होती फडणवीस ची गव्हर्नमेंट, तुम्ही त्यांच्यासारखी नाही आहोत. तुम्हाला मुंबईची काळजी आहे. फडणवीस साहेब एक्सपर्ट होते क्लीन चिट देण्यात. तुम्ही प्लीज क्लीन चिट देऊ नका. हे तुमचे MLA आहे, तुमचे माजी मंत्री आहे, पण तुम्ही ॲक्शन घ्या. आमची ही मागणी आहे की तुम्ही हे प्रोजेक्टला परत स्टे टाका आणि ह्याच्या जे काय म्हणजे नुकसान झालं आहे, भरपाई झालं आहे ते कदम फॅमिलीशी तुम्ही ते वसूल करा. आम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला सुद्धा कंप्लेंट दिली आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या समोर आहे, लिंक्स आम्ही ठेवली आहे. आणि हाच नाही, आम्हाला असं वाटतं की संपूर्ण मुंबईत SRA नावावर खूपच घोटाळे चालू आहे आणि आम्ही हेल्पलाईन स्टार्ट केली आहे. कोणत्याही SRAला जर तुम्हाला असं वाटतं की तिकडे काहीतरी स्कॅम चालला आहे, खोटे डॉक्युमेंट्स दिले आहे, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमची हेल्प करणार. आम्ही RTI टाकून पेपर्स काढणार आणि आम्ही ते एक्सपोज करणार, कंप्लेंट करणार. आमचा SRA हेल्पलाईनचा नंबर आहे 7718812200 7718812200. आमची जी माझी कॉलीग आहे ॲडव्होकेट सुमित्रा, त्यांनी स्वतः RTI टाकून हे सगळे डॉक्युमेंट्स पुरावे तुमच्याकडे आणले आहे. माझी ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा आमच्याकडे डॉक्युमेंट्स आणा, आम्ही ते व्हेरीफाय करू आणि आम्ही हे सगळे स्कॅम्स एक्सपोज करू. मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठी, पॉलिटिशियनसाठी नहीं, हे आमची डिमांड है. और हमारी चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे से यही मांग है कि जैसे इनके जो प्रेडिसेसर थे, पिछली जो सरकार थी, वो महज घंटों में अपने साथियों को क्लीन चिट दे देते थे, हमारी ये इल्तिजा है, हमारी ये रिक्वेस्ट है कि उद्धव ठाकरे जी प्लीज़ क्लीन चिट ना दें. चाहे ये उनके साथी हैं, चाहे ये उनके MLA हैं, ये उन पे कार्रवाई होने दें. अब तक उद्धव ठाकरे जी ने बताया है कि वो एक अलग किस्म का शासन करते हैं, ये आघाड़ी गवर्नमेंट अलग किस्म की राजनीति लेके आई है. तो उस अलग किस्म की राजनीति का हमें एक झरोका देखना है. हम देखना चाहते हैं कि कैसे वो अपने खुद के MLA, अपने युवसेना के लीडर आदित्य ठाकरे के मित्र योगेश रामदास कदम के खिलाफ एक्शन लेते हैं. आपके सवाल. फोटो मॅडम, हे प्रोजेक्ट आहे सुमुख हिल्स.
सुमारास 200 कोटी किंवा 400 कोटी तक होऊ शकतो, कारण रेडी रेकनर रेट आणि ॲक्च्युअल रेट हे तुम्ही बघा. हायवेला ॲब्सोल्युटली लावून आहे. हे तुम्हाला इथे मेट्रो दिसते, इथे हायवेची ट्रॅफिक दिसते. हे ॲब्सोल्युटली हायवेच्या बफर झोनमध्ये प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्र सरकारचा एक GR होतं मार्च 2001मध्ये, आणि त्या GRमध्ये महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हायवेच्या सेंटरच्या 60 मीटरच्या एरियावर कोणताही प्रकल्प बांधण्यात येणार नाही. आणि जर NOC हवी आहे तर NOCसाठी आधीच ते सांगितलं आहे की तुमचे DP रिमार्क, TP रिमार्क, लेआउट प्लॅन, SRA अप्रूव्हल सगळं लागतील. नाव हे प्रोजेक्ट बांधण्यात आला कसं हे बघण्याचं म्हणजे हे खूपच गंमतीचं आहे. बाणडोंगरी संस्था 2004मध्ये स्थापित झाली. त्यांची 2004ची मीटिंगमध्ये रामदास कदम स्वतः तिकडे होते आणि योगसिद्धी डेव्हलपर्सला अपॉइंट केला गेला. पण योगसिद्धी डेव्हलपर्स ज्यात योगेश रामदास कदम पार्टनर आहे आणि सगळं पत्रव्यवहार तेच करतात. योगसिद्धी डेव्हलपर्स 2005मध्ये स्थापित झाली. तर कंपनी होण्याच्या आधीच त्यांना प्रोजेक्ट भेटलं आणि आर्किटेक्ट त्यांनी अपॉइंट केलं. ते जे आर्किटेक्ट आहेत ते अपॉइंट केलं 2004मध्ये, संजय नेवे. पण त्यांना जे हायवेची NOC भेटली ते त्यांना भेटली 2001 जानेवारीमध्ये. त्यांनी 2000मध्ये हायवेची NOCसाठी ॲप्लिकेशन केली. तुम्ही हे समजून घ्या, संस्थासुद्धा बांधली गेली नव्हती, कंपनीसुद्धा फॉर्म झाली नव्हती. DP रिमार्क, TP रिमार्क, SRA अप्रूव्हल ते तर सगळं 2007-2008मध्ये झाला. पण 2000चा फेक हायवे NOC टाकून योगेश रामदास कदमने हा प्रोजेक्ट बांधला आहे. ही फेक हायवे NOC होती, कारण त्यावेळी जेव्हा ही NOC घेतली तेव्हा योगेश रामदास कदम 13 किंवा 14 वर्षाचे होते. त्यांची कंपनीसुद्धा फॉर्म झाली नव्हती. त्यावेळी त्यांनी जाऊन NOC आणली फक्त त्या बफर झोनच्या GRशी टॅकल करण्यासाठी. हे एक. दुसरं, इथेच त्यांचं थांबलं नाही. त्यांनी स्वतः एक लेटर लिहून सांगितलं की ते एन्व्हायरमेंटचे सगळे नियम हे त्यांनी अंडरटेकिंग दिली. योगेश रामदास कदमनी स्वतः अंडरटेकिंग दिली की ते एन्व्हायरमेंटचे सगळे नियम पाळून घेणार. आणि एन्व्हायरमेंटचे नियम काय होते? तुम्ही 8,500 करोडचा एक रिक्रिएशनल ग्राउंड बांधून BMCला द्या, त्यानंतरच तुम्ही तुमचे फ्लॅट विकू शकतात, ऑक्युपाय करू शकतात. आता सगळे फ्लॅट ऑक्युपाय झाले, अर्धेसे जास्त. आणि गार्डन काय बांधलं हे बघा. फ्लावर बेड आहे बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या आत, फक्त तेच, कोणताही RG ग्राउंड नाही आहे. एन्व्हायरमेंट प्रेमी आदित्य ठाकरेचा माझा प्रश्न आहे की तुमचे मित्र योगेश रामदास कदमनी हे एन्व्हायरमेंटचं उल्लंघन केलं आहे. अंडरटेकिंग देऊन की मी पालन करणार, तरीसुद्धा त्यांनी ते केलं नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर काय ॲक्शन घेतणार? हेच नाही, रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी, कलेक्टर आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी स्टे दिला आहे या प्रोजेक्टवर. कारण त्यांनी सांगितलं आहे की इन्क्वायरीत हे भेटलं की जे ॲनेक्शर असतात, जे पुरावे असतात रेझिडेंट्सचे, ते खोटारडे आहे. त्यात फेक गुमास्ता लायसन्स आहे, फेक प्रॉपर्टी पेपर्स आहे, इतके मोठे फेक पेपर्स आहे. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी त्यात स्टे टाकलं 2007मध्ये की ते प्रोजेक्टची आधी इन्क्वायरी व्हावी, आणि तोपर्यंत त्यांनी स्टे टाकलं. पण त्या स्टेला क्रॉस कसं केलं त्यांनी? योगेश रामदास कदमनी चीफ मिनिस्टर त्यावेळी जे होते विलासराव देशमुखजी, त्यांना एक पत्र लिहिलं आणि SRA CEOनी त्या पत्र घेऊन सांगितलं की CMच्या म्हणण्यावर आम्ही हे स्टे काढतो. एकतर CMची कुठेही रायटिंगमध्ये स्टे काढण्याची नोटिंग्स नाही आहे, लेटर नाही आहे. दुसरा, स्टे जर रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी टाकला आहे तर SRA CEO तो स्टे कसं काढू शकतो? तर आत्तापर्यंत त्या प्रोजेक्टवर स्टे आहे, तो स्टे काढलेला गेला नाही आहे आणि त्यांनी जाऊन ते प्रोजेक्ट बांधलं आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारचाच 200 करोडचं नुकसान झालं आहे ह्या प्रोजेक्टवर, ह्या प्रकल्पावर. आणि रोड सेफ्टी त्याचा म्हणजे त्यांनी मजाक करून ठेवला आहे. ते म्हणतात ते नेता आहे मुंबईचे, ते कांदिवलीचे राहणारे आहे. आमची कांदिवलीत किती ट्रॅफिक असतं, ते हायवेवर किती ॲक्सिडेंट होतात. जर तुम्ही बफर झोन मेंटेन करणार नाही, फक्त तुम्हाला एक हौस आहे की जमीन घ्यायची आणि प्रकल्प बांधायची, त्यात तुम्ही मुंबईकरांची जीवाला डेंजरमध्ये ठेवतात. आणि आमची ही डिमांड आहे उद्धवजी ठाकरेंची की तुम्ही ह्यांच्यावर चौकशी करा आणि इमिडिएटली या प्रोजेक्टला स्टे करा, त्यांची प्रॉपर्टीज अटॅच करा. आम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला सुद्धा कंप्लेंट लिहून दिली आहे सगळे पुरावे घेऊन. हे पुरावे आम्ही RTI कडून काढले आहे. आणि आमचा हे रिक्वेस्ट आहे की मुंबईत कोणत्याही SRAवर जर तुम्हाला असं वाटतं की स्कॅम
स्कॅम चालला आहे तर आम्हाला फोन करा. आमचा नंबर आहे 7718812200. ह्या नंबरवर तुम्ही फोन करा, आम्ही तुमची हेल्प करणार. मुंबईचे जे गावठण आहे, कोलीवाडा आहे, आदिवासी पाडा आहे, जर ह्यांच्यावर पॉलिटिशियन्स आणि बिल्डर्सची नजर पडली आहे आणि ते प्रयत्न करतात की त्यांना स्लम घोषित करून त्यांची जमीन खावावी, आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहणार. थँक्यू.